आज मी बनवलंय चिकन फिंगर्स. टेस्टला अगदी अप्रतिम, पण काहीतरी मला मिसिंग वाटलं. तर रेसिपी बघून सांगा की काय मी करायला हवं होतं की ते अजून छान झाले असते. टेस्ट अप्रतिम होती, पण मार्केटसारखे जे आपल्याला एक्झॅक्ट पाहिजे तसे नव्हते झाले. त्यासाठी इथे मी चिकन घेतलेलं आहे, असं लांब लांब कट करून घेतलं आहे. त्यानंतर मी ब्लॅक पेपर पावडर ॲड केलं, रेड चिली पावडर ॲड केलं, रेड चिली सॉस, व्हिनेगर आणि सॉल्ट ॲड केलेलं आहे. एवढे मिनिमम इन्ग्रेडियंट्स ॲड करून त्याला छान मिक्स करून घेतलं आणि हे थोडा वेळ मी मॅरिनेट केलं. ॲक्च्युली 10 to 15 मिनिट्सच मॅरिनेट केलं, जास्त वेळ मिळाला नाही. नॉर्मली 30 मिनिट्स मॅरिनेट करतात. तर इथे मी हे कॉर्नफ्लेक्स असतात ना आपण जे मार्केटमधून आणतो ते घेतले, असा हाताने चुरा करून घेतला आहे, कारण की मला तो एक क्रिस्पी टेक्स्चर हवा होता. तर मी इथे कॉर्नफ्लोअर घेतला आहे. त्यानंतर इथे ते कॉर्नफ्लेक्स घेतले आहे जे मी बारीक करून घेतले, रेड चिली पावडर, ब्लॅक पेपर पावडर आणि इथे इटालियन सीझनिंग घेतलेलं आहे, ब्लॅक सॉल्ट आणि रेग्युलर सॉल्ट. तर हे मी आउटर कोटिंगला, हे ड्राय कोटिंग असणार आहे, हे केलेलं आहे. तर आपलं दोन्ही रेडी आहेत. तर चिकन जे आहे 10 ते 15 मिनटं मी मॅरिनेट केल्यानंतर मी कारण की ते इटसेल्फ ओलं होतं, तर म्हणून मग मी विचार केला की डायरेक्टली आपण कोट करूया. तर आय थिंक इथे रॉंग झालं असावं का, जे एक्सपिरियन्स आहेत प्लीज त्यांनी मला सांगावं की माझं एक्झॅक्ट कुठे रॉंग झालं. आणि छानशी रेसिपी असेल तर ती पण सजेस्ट करा, जी अगदी 100% तुम्ही शुअर असाल की तसंच बनेल म्हणून. तर इथे मी सगळे पीसेस जे आहेत ते मॅरिनेट करून घेतलेले आहेत, कोट करून घेतलेले आहेत आपल्या ड्राय मिक्सचरमधून. आणि हे मी आता फ्राय करून घेणार आहे. तर फ्राय करण्यासाठी मी ऑइल गरम केलं आहे, एकदम नॉर्मल मीडियम हॉट ऑइल आहे. तर मी इथे तेलात हे सगळे चिकन फिंगर्स सोडले. तर हे लवकर शिजतात, जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनटात हे ऑइलमध्ये कमी फ्लेममध्ये, कारण की ते छान आतून शिजले पाहिजे म्हणून कमी फ्लेममध्ये मी हे तळून घेतलेले आहेत. तर मग मला जेव्हा मी ते तळत असताना मी टेस्ट करून बघितलं, तर टेस्टला तर अप्रतिम होतं, पण मग तो जो टेक्स्चर असतो ना, जो एक आपल्याला बाहेर मिळतो छान बाहेरून क्रिस्पी कोट झालेला एक टेक्स्चर, तो मिसिंग वाटला. म्हणून मग मी काय केलं, जो उरलेला मॅरिनेशन सॉस होता ना रेड चिली व्हिनेगरचा, तो ॲड केला, कॉर्नफ्लेक्स ॲड केले आणि थोडासा ड्राय मसाला होता तो पण ॲड केला. तरी पण ते मला प्रॉपर कोट होताना दिसत नव्हतं. चिकन गरम होतं, कारण की मला हे पटकन सर्व करायचं होतं, मुलं वेट करत होते. म्हणून मग मी हे चिकन गरम गरम असताना ते शिजलं तर आहे प्रॉपर, टेस्टही छान लागते, पण एक मला बाहेरून जे आपण कोटिंग करतो ते मला हवं होतं. म्हणून मी त्यासाठी पुन्हा ही प्रोसेस केली. पुन्हा मग मी ते ऑइलमध्ये फ्राय केलं, कारण की ते आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे, तर आपल्याला फक्त बाहेरचं आउटर शिजवायचं होतं. म्हणून मी थोड्या हाय फ्लेमवर ते मी फ्राय करून घेतले आणि फ्राय झाल्यानंतर ते रेडी झाले. त्यानंतर मी वरून काहीच ॲड नाही केलं. आय डोंट नो वरून कुठला मसाला ॲड करता नाही करता, कारण की मुलं तिखट खात नाही फारसं, तर त्यामुळे मी काही केलं नाही. तर मी हे टोमॅटो सॉसबरोबर सर्व केलं. हे सगळ्यांना घरात आवडलं, हे संपलंही लगेच, पण तरी पण जे मार्केटमध्ये मिळतं तसे का नाही झाले, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. तर मी तुमच्या कमेंटची नक्की वाट बघते. बाय.